काय म्हणाली? काय झालं? सांग ना मला, काय झालं? अरे सदाशिवराव, टीव्हीवर आवाज का बंद आहे? काय काय आवाजाचा कुठला आहे? मॅडम, दादागिरी करायला कुठल्याही गल्लीतले गुंड नाही होता मी. जबाबदार सरकारी अधिकारी आहोत. अरे उमे, हे सगळं घडलेलं असताना तू मला घरी जायला सांगतेस? आता तर मी हे प्रकरण संपेपर्यंत जाणारच नाही. कशाला? आम्हाला हिणवायला? नाही, तुमच्या मदतीला. कठीण समय येता जो येतो कामा, तोच खरा गोविंद मामा. तुझी मदत नकोय आम्हाला. रोगापेक्षा इलाजच भयंकर असं नको व्हायला. आणि जर तुझी खरंच महत्वाची कामं असतील ना, तर आपल्या वसंताकडे जाऊन राहा. तिकडे डोंबिवलीला? अरे माझी सख्खी बहीण इथे असताना मी त्याच्याकडे जायला जाऊ? मावस भावाकडे? हजारो माणसं येतात डोंबिवलीवरून रोज इथे. अरे त्या डोंबिवलीवरून इकडे येण्यापेक्षा कोकणातून मुंबईत येण्याचा प्रवास फार सुखकर आहे. नेहमी स्वतःपुरताच विचार करायची सवय ना तुला? दुसऱ्याची काहीच फिकीर नाहीये. उमे, मला तुझा त्रागा कळतो. तुझी काळजी आहे म्हणूनच मी इथे थांबायचं म्हणतोय. आता तू म्हणतेस ना, मी वसंताकडे थांबतो, पण हे प्रकरण संपेपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. काही गरज लागली तर मला फोन कर. हा, चल येतो मी. तुझी गरज नाही लागणार आम्हाला. उमे, देवाची करणी आणि नारळात पाणी. कधी कशी कुणावर वेळ येईल काही सांगता येत नाही, आणि त्यावेळेला गरज ही लागणारच.